नमस्कार मित्रांनो, जायचे चालली या जायचे न चालली या दाजींचा फोन आता पटकीनं उरकून पडदिस ना हाल दिवसा बरोबर ये नाहीतर अजून अंधार करतील पण तसं काय नाही संध्याकाळी नावाला ड्युटीला जायचंय त्यामुळं उरकले सगळं चालली या आई लागली लसूण द्यायला लावायला मला सगळं दाखवायचं म्हणते फोटो काढून दाखवायचा नाहीतर मंची लावायला नाही लागली आणि काहीतरी ते वेगळंच करतील तर ठेवायचं कसं आहे माहितीये का आरतूर पण शब्द जाते प्रयत्न करते व आता असू द्या हळूहळू शिकेन सगळं करेन आता ही साडी कशी वाटते तुम्हाला भाऊबीजेला भावानं गिफ्ट केली या तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी आहे काय म्हणलं होतं बरं का ती थिएटरला जायचं पिक्चर बघायचं आपण त्याला काय लय टायमिंग नाही वेळ नाही बघू पुढल्या बारीने आल्यावर त्याला नक्की घेऊन जाईन तुम्हाला मग मी तिथलं व्हिडिओ ती दाखवेन कसं काय आता तुम्ही म्हणताल एवढी साडी ती मस्त घातली आणि विचारलं नाही काय करू काय काय समज नाही सुद्धा लेकरातनं पण उमजनावं कसं आहे पोराला बारकाय अजून त्याला रुपा घ्यायला जाते कुठं आपण पण मध्ये आधी करावं लागतंय ना आईनं केलं आईनं सगळं काम उरकलं या आणि हो का बांधले मला फराळाचं ती मला म्हणल्या तू खाल्लं इथं सगळं झालं पण आमच्या जावयाला म्हणून बांधले तर काल बुंदीचं लाडू ती केलं तुम्हाला तर मी ती व्हिडिओ दाखवला मस्तपैकी आता सगळं आवरले बघा तर सगळं असं पॅक केलं या कसं असतंय बघा की माहेरला आल्यावर वेगळंच राहतं आता जायला पाय सुद्धा निघाना इथनं पण जावं लागतंय त्यात अण्णाची तब्येत जरा बिघडली आहे थोडी अण्णाला आहे पित्ताचा त्रास अण्णाला थोडं असं अशक्तपणा आल्याने पाय गळवणी झाले तर अण्णा गेले तर सलाईन लावाय म्हणजे दवाखान्यातच गेले तर पण म्हणलं या एखादी सलाईन लावायची असली तर लावा नको वाटतंय व त्या कसं म्हणता का आल्यापासून अण्णा ती बरं वाटत होतं सगळ्यांना जाय टायमाला नेमकं अण्णा आजारी पडले तर काय सुचा नाही काय करावं काय नाही पण असं नाही तर जावं तर लागणार आहे किती दिवस थांबून थांबायचं जावं लागतंय की जावं लागतंय की किती तरी आलं तरी काय झालं तरी जावं लागतं या तर तुम्ही या मला लसूण दाखवायचं दाखवते की पण तुम्ही या 4 दिवस तिथं आता लावलं तर बरं आहे पण आपल्याला लसूण म्हणून तुम्हाला मिळणार आता कसा मिळतं हे हाय दिशी लसूण मिळत नाही लावावं लागतो या व्यवस्थित आणावं लागतो या मी कसं लावायचं देत नाही पुढच्या वर्षी नाही आम्ही तुम्हाला देणार आता ही उभून आल्यावर आम्हीच देणार तुम्हाला बरं बरं चालतंय हे पण मला येताना सांगितलं होतं लसूण हाय घरामध्ये दिशे आपल्यात काय हायब्रिड मिळतंय घेऊ आपण ती येतं नाही येतं त्याची गॅरंटी नसते म्हणून आपलं ही असं दिशी लसूण आहे बघा तर हा लाल लसूण आहे मस्त पैकी त्याला बांधले तर कसं व्यवस्थित बघायचं सगळं आणि असं वर बांधून ठेवलं म्हणजे हवा पण लागते खराब पण होत नाही तर लसणाच्या पुड्या ती होते असं तर बघा की कसं आहे सगळं आवरलं या आता हिचं ती पडेसा आता तुम्ही म्हणताल ना नावा दिसना कोण दिसना घालवायला तीच यायचंय नाव गेला या भाचीला त्याच्या घेऊन चप्पल घ्यायला ती चप्पल आणली पण बसली नाही अण्णानं वैयक्तिक त्यांनी आणली होती पण 2 जोड आणले होते एक जोड बसला आणि एक जोड बसला नाही तर अण्णाला दवाखान्यात पण आणायचा आणि तिला पण घेऊन गेले ती लेकरं पण दिसत नाही गोबडीला पण नेलं या तर बघा किती काय काय भरलं या सगळं भरलं या आणि साखर पण बरं का नावानं खास त्याच्या तिकडं भेटलेली आहे त्याला जॉबवर त्यानं ती मला दिली आहे ती पण घेऊन मी चालली आहे तर असं सगळं झालंय एकदम मस्त पैकी चपाती बांधली का होय बांधती का सगळं केलंय बघा आणि ती कसं माहितीये का चपाती बांधायची कसं आहे ती कुठं पण कुठली पण लेक माहेर न सासूची जाऊ द्या 4 चपात्या बांधते ती काय पण असू द्या आणि कसं आहे माहितीये का माहेरला आल्यावर त्याला चटणी असू द्या चव लागते आता रुपा घेऊन बाळाला उभा आहे तो मैरो तिकडे दाखव तर आम्हाला घालवायला रुपा पण आहे सगळी आहे ती बरं का तुम्ही म्हणचाल तर माझा छोटूला मला पण सोडून जा वाटून जा माझ्या शिणीला बाळ माझं आतापासून एवढं भारी वाटत होतं खेळवत होती हसत बघा आता मी खेळवते कसं हसते पिल्या वाऊ बाय झोपेतनं उठली तू झोपेतनं उठली ते नाट काढते या येते माझ्या समोर तू पण घुमाय माझे जा वाटत नाही एवढं म्हणजे कसं येड्यानं व्हायला लागले किती पण केलं तर माहेरनं सासरला जाताना माहेरची आठवण ही राहतेच असं ते आता काय इलाज नाही त्याला मम्मीचं पण वटी भरून पाया पडून काय असेल ते जायचं आहे आली त्याची पण कमतरता भासती पण असते काहीतरी आपलं त्याच्या पुढे चालतंय का झालेल्या गोष्टी त्या बोलल्या म्हणजे येतो माझ्या संग बाय माझी लय शान आहे व शांत आहे म्हणून बरं आहे शांत नसले लेकरं किरकिर करत असली ना काय सुचत नाही
चालली आत्या सोडून आणि माहेरला आले की बरं वाटतं व आत्या आत्या म्हणणारी कोण तर असते ती ह्याला अजून नाही कळत पण बबडी आहे की बबडी तर एवढं भारी बरं का काय सांगू नका इथे आज तर सकाळी तिच्या मनात काय आलं कोण असतं मी खुर्चीवर बसली आणि मला म्हणते मग आत्या हॅपी बर्थडे मग मला म्हणते मला थँक्यू तर म्हण की मम्मी आत्या तर ही अशी येते बघा लेकर काय तर काय म्हणजे खरंच तिकडं आईचं चाललं चपाती बांधायचं तो दाखव दाखव झाले बघा आवडलं तर विसरायचं राहिले आपण दिसणं जायचं आता काय नाही सगळं बॅग बिग पॅक केली सगळं झालं या आता काय जायचं दाजी तिकडं वाट बघत बसली तर ताईचा पण फोन कवा येतील कवा नाही त्यांना पुरी वाचून करमत नाही व पुरगी इकडं तिकडं करते जाते खेळती अजून सगळं भांड्याचा राडा ती सगळा तसंच पडलाय आता मला वाट लावल्याशिवाय तर काय नाही मला वाट लावलं ना एकदम मग त्यांना पण सुस्त आहे सगळंच होतं या मी जायचे म्हणल्यावर सगळं कसं आहे माझीच तयारी चालू आहे उठल्यापासून जायचं हाय अण्णामध म्हणते तर उरक पटकीनं उन्हाच्या बरोबर आधी जायचं कधी ऊन येतंय कधी आबाळ येतं या पाऊस बिऊस आला म्हणजे अजून राडा होयाचा लय हे होतं या आणि मी रोज शाळेला जायचं लय मोठा मोबाईल घ्यायचं नाहीये जास्त वेळ अभ्यास ती करायचा शाळेत हुशार म्हणलं माझं सांगणं भाग आहे आणि मग ऐकतो बघा माझं जर अशा सांगितलं ना ऐकलंय असं करत नाही आणि आल्यापासून त्याचं पण मला लय हातभार आहे बरं का जर मला काय गरज पडली काय झालं तर मी लगेच त्याचं हाक मारायचं त्याला सारखं मैरू तोंडात होतं आता तिथं गेलं पण तीच होणी म्हणजे झालं ताईच्या परसने हाक मारायचे आणि ह्याचं नाव यायचं आणि तसंच होतंय व तिकडं असलं की ह्याचं नाव यायचं आणि हिथं आहे तर ओंकार ती मध्येच येत होता ती पण पोरं प्याला होती गेली ती घरी तारीख धरली परडीचा कार्यक्रम करायचा इथनं जाऊन आता बघाय ताई म्हणल्या ये घरी पडतेस ना बोलूया काय काय करायचं काय नाही आणि आमच्या दोघीशिवाय तिथं पण कोण नाही आम्ही दोघी असल्यामुळं ती आम्हालाच काय असेल ते निर्णय घेऊन काम करायचं सगळं आम्हालाच बघावं लागतंय ना त्यामुळं गडबड करून तर ह्या बारीला दिवस राहिले भाऊबीज झाल्यावर जायची होती पण कसं झालं भाऊबीज झाल्यावर त्याला पण सुट्टी भेटली नाही म्हणून आज एवढं टायमिंग गेलं तरी मी सांगित होतं दाजींना रविवारी येते म्हणून असं म्हणत आज सोमवार झाला तरी म्हणलंच तू आज उद्यावर घालवायला लागली तू काही येत नाही अजून सुद्धा लागलं खवळायला आज सकाळ धरणं पण फोन आला नाही मी पण म्हणलं कवाय नाराज येतं व आता म्हणतेला येते का नाही त्यांच्या मनाला प्रश्न पडला असेल पण माहित नाही अजून येते का नाही कारण फोनच केला नाही तर जायचं उरकायचं पट दिसणं तर बघू काय काय राहतंय काय नाही तुम्हाला ताईनं आणलेली चप्पल ती दाखवते अजून तर आईच्या फोटोची पूजा केल्याशिवाय तर कसं जायचं आल्यापासून पण हाय की दर्शन ते घेतलंय तिचं बरा पण हायच की तर हे बघा जायचं म्हणलं किती खुश झाली असती म्हणली असती माझी लेकरी एवढी झाली तेवढी झाली म्हणली कमी वाटते की व माणसाची लय प्रयत्न पण भरपूर केलं पण नाही राहिली वाटतं असा माणूस अण्णाला पण ध्यान झाले की अण्णा डोळ्यातून पाणी येतं आईचं काय बोलायला लागली ना आईला फुंकाच राहत अण्णाला फुंकाच राहत मग त्याचं असू दे आता काय होणाऱ्या गोष्टी होत्या तर झालं बघ हा तुम्हाला तर आली अण्णा ती ताई पण आली थांबा दाखवते तुम्हाला तर बघा सगळी आली ती तर काकू पण लावायला लागले हळदी कुंकू ते राहू द्या पाया पडते नाही मला पण माहिती तर आलंय बघा ना पुरीला घेऊन चप्पल ती बदललेली दिसते आता जायचं आल्यावर गडबड केली का म्हणून ह्या बॅग ती भरली झाले सगळं तर काकू लागली वाटी भरायला जाऊन तांदूळ अजून आणलं मी भरली होती पण म्हणलं मी पण भरती हो इथं हे आमच्या आजीचा फोटो आहे तर ह्या बाई आमची आजी ही देवघर तर रूपानं बघा की स्वामींची मूर्ती किती छान आणली तुम्हाला मी गेल्या बारीने दाखवली होती ना तिच्या बहीण तिला दिली
तर स्वामी जिथं असतील ना तिथं काय संकट येत नाही. तर असं ही महर्षी वाल्मिकी. तर ही बबडीचा फोटो अण्णा आलं. बरं वाटतंय का आता तुम्हाला? वाटतंय आता गोळ्या आणल्या. सगळं केलं मी म्हणलं तरी एखादी सलाईन आली असती तर बरं झालं असतं. अण्णा गप्पच बसते आता हे काय बोला ना. तर सरांनी काय असे काय मोठे दुखणे तुम्हाला वाटतंय पण आम्हाला तर अयो आणली चप्पल. अयो अयो दोघीशनी पण अयो मस्त पैकी आणली. मस्त दोघीसनी पण आणल्या. मी चालली गे आमच्या घरी. तू येते का माझ्या संग? येते का? अगो बाई पिलू माझं येतो म्हणतंय की. हे तर चला. डायरेक्ट होत असं ते अशी पट्टी काढायचं नव्हतं. पट्टी काढायचं नव्हतं. ताईला पण आणले बघा, बबडीला पण आणले.